UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यात संजय राऊत यांना जामीन मंजूर। 30 दिवसांच्या आत वरच्या कोर्टामध्ये अपील करण्याची मुभा। माझगाव कोर्टामध्ये 15 दिवसांची सुनावणी होती कैद। विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर तुरुंगामध्ये टाकण्याचा डाव। माझगाव कोर्टाच्या निकालाविरोधात संजय राऊत वरच्या कोर्टाकडे दाद मागणार। जेल नका देऊ असं राऊतांचे वकील हात जोडून सांगत होते। राऊत बाहेर वेगळं बोलतात, कोर्टात हात जोडतात। किरीट सोमय्या यांची टीका। माझा न्याय व्यवस्थेवरील विश्वास अजून दृढ झाला। माझ्या कुटुंब आणि संस्थेवरील बेताल वक्तव्य सहन करणार नाही। मेधा सोमय्या यांची प्रतिक्रिया। राज्यात आणि देशात सत्ता येईल तेव्हा सर्वांचा हिशोब करू, संजय राऊतांचा इशारा। पुतळ्याला लागलेला गंज, चुकीची फ्रेम आणि वेल्डिंग मधल्या गलथान कामामुळे शिवरायांचा पुतळा पडला। मालवण दुर्घटनेवर चौकशी समितीचा अहवाल समोर। सिंधुदुर्ग पोलिसांची वैभव नाईक यांना नोटीस। राजकोटवरील पुतळा दुर्घटनेनंतर वैभव नाईक यांच्याकडून भ्रष्टाचाराचे आरोप। 4 दिवसात पुरावे देण्याचे निर्देश। शिंदेच्या एन्काउंटरवरून सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई। शिंदे आणि फडणवीस दोघेही स्वतःला सिंघम समजत आहेत, संजय राऊतांचा टोला। आमचे देवाभाऊ सिंघम आहेत। विरोधकांना महिलांना मिळालेला न्याय यापेक्षा देवेंद्र फडणवीसांबद्दल जास्त द्वेष, नितेश राणेंची टीका। पोलीस आणि सरकारनं केलेल्या एन्काउंटरचं जाहीर समर्थन। नराधमाला शिक्षा दिली, सरकारचं अभिनंदन। शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंकडून एन्काउंटरचं समर्थन। किरीट सोमय्या फायटर आहेत। त्यांनी डर्टी डझन सिरीज काढली, पण त्यातील एक जण अमित शहांसोबत दिसले। मुश्रीफ आणि शहांच्या भेटीवरून सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल। मेघा इंजिनिअरिंग कंपनीचा राज्य सरकारसोबत सामंजस्य करार। 4000 मेगावॅट क्षमतेचे 2 पंप स्टोरेज प्रकल्प नंदुरबार आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये उभारणार। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम। खेडमधील जगबुडी नदीची इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीकडे वाटचाल। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।